बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. अंधाराच्या पारंब्या. प्रकरण 9. दिवस चांदण्याचे होते. राघू बगीचा टप खाली पाडत होता. तिथं शेजारी बॅरिस्टर उभे होते, गाडीच्या चाकावर पाय ठेवून. बुटावर पाईप आपटून राख झाडत होते. राधाक्का शेजारी असणार म्हणून ते पाईप पेटवणार नव्हते. तरीसुद्धा रिकामा पाईप त्यांना जवळ हवाच होता. वासापुरता, चाळा करण्यापुरता, तोंडात धरून बोलण्याच्या ऐटीपुरता. आज ते खूप खुश होते, इतरांवर आणि स्वतःवर. अत्यंत उंची पोशाख त्याने अंगावर चढवला होता. निमुळती पॅन्ट, जाकीटाच्या खिशातून घड्याळ्याची सोन्याची चकचकीत साखळी लखलख लोंबत होती. कडक कॉलरचे कोपरे बदकाच्या शेपटीसारखे वर दुमडलेले होते. त्यावर गळ्याला फुलपाखरू चिकटल्यासारखा किरमिजी बो होता. अंगावरच्या कोटाची फॅशन होती, हिंदुस्थानात सहजासहजी कुठं न दिसणारी. भाऊरावांना वाटले, आपण ब्रिटिश गव्हर्नर जनरलांचे चित्र पाहतोय. आज तर तुम्ही लंडनलाच आहात, भाऊराव हसत म्हणाले. बॅरिस्टर खो खो हसले. ते बोलणं त्यांना खूप आवडलं. बागेच्या फाटकापाशी मावशीबाई उभ्या होत्या. राधाक्काच्या अंगावरला प्रत्येक दागिना त्या हात लावून निरखून पाहत होत्या. दंडावरल्या वाक्या, केसातनं कर्णफुलांपर्यंत लोंबणाऱ्या साखळ्या, नाकात नथ, अंबाड्यात सोन्याची पानं आणि चाफी, गळ्यात लफ्फे आणि हार, अंगावर भरजरी शालू, कपाळावर आडवी रेघ, त्या रेषेखाली दिसतील न दिसतील अशी 2 टिंब. घराला कुलूप लावतानाच भाऊराव तिला म्हणाले होते, तुला दृष्ट लावणार. कोण? बॅरिस्टर. असं भाऊराव म्हणतील असं राधाकाला वाटलं होतं, पण ते म्हणाले, सगळेच, मी सुद्धा. पाठीमागनं अंबाड्याला हात लावीत ती लाजून हसली. ती बागेच्या फाटकापाशी आली तेव्हा बॅरिस्टरांचे डोळे एकदम फाटल्यासारखे विस्फारले. स्वतःला नकळतच ते एकदम पुटपुटले. ओ हो, ही तर आरास झाली. बालगंधर्वांचं लक्ष गेलं तर ते संवाद चुकतील. राधाक्काला मनातनं विशेष आनंद झाला. बॅरिस्टरांनी स्वतःच्या अंगाला जे विलायती अत्तर लावलं होतं त्यानं तर तिचं मन खूपच प्रसन्न झालं होतं. पिंपळाच्या पानापानांतून अत्तराचे दव ठिपकत आहे असं वाटत होतं. त्या गंधासाठी ती पुन्हा पुन्हा दीर्घ श्वास घेत होती. वासासाठी तिचं नाक फुलत होतं. बगीत आधी भाऊराव बसले, शेजारी राधाक्का. बॅरिस्टरांना एकदम चुकल्यासारखं झालं. आधी राधाक्काला चढायला द्यायला हवं होतं, मग भाऊरावांनी चढायला हवं होतं. नेव्हर विल दे लर्न, असं मनातल्या मनात म्हणत ते बगीत चढले आणि समोरच्या सीटवर बसले. त्यांच्या लांब पायांचे गुडघे समोरच्या दोघांच्याही गुडघ्यांना स्पर्श करत होते. त्यामुळं त्या दोघांना अवघडल्यासारखं होत होतं. पण बॅरिस्टर मात्र मनातनं सुखावले होते. फाटकापाशी मावशीबाई उभ्या होत्या. चुटपुटत्या नजरेनं पाहत होत्या त्या. ताल धरून चालल्यासारखी बगी चालली होती. किंचित झोप लागल्यासारखे डोळे मिटून बॅरिस्टर बसले होते. बगी हलत होती तशी त्यांची मान डुलल्यासारखी हलत होती. राधाक्कानं मध्येच एकदा नजर उचलून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या केसांची ठेवण तिला वेगळीच वाटली. केस चकचकीत वाटले आणि ते चापून चुपून बसवले होते. त्यांचे केस मानेपर्यंत लांब होते. ते सदैव विस्कटलेले भुरभुर उडणारे असत. मध्येच केसात बोटं सारून ते केस अस्ताव्यस्त करण्याची त्यांची एक वेगळीच ऐट होती. पण आज मधोमध भांग पाडून त्यांनी केस पोमेडनं बसवलेले होते. त्यामुळे राधाक्काला त्यांचा चेहराच एकदम वेगळा वाटला. बॅरिस्टर अजूनही मंद नशेत होते. सुखाची नशा हळूहळू चढत होती. थिएटरसमोर बगी थांबली तेव्हा समोरची गर्दी इकडं तिकडं पांगली. शेकडो नजरांचे घोळके एकदम बगीत घुसले. बॅरिस्टरांचं लक्ष नव्हतं, पण भाऊराव गांगरले. राधाक्का गोंधळली.
इतकी की ती खाली उतरली तेव्हा तिच्या पायात चप्पलच नव्हतं. ते बघीत पडलं होतं. भाऊरावानं ते हातानं उचललं आणि तिच्या पायाशी टाकलं. तेवढ्यानं ती आणखी लाजली. पाठीमागं हात बांधून आणि किंचित पुढे वाकून बॅरिस्टर एक एक पाऊल टाकत थिएटरमध्ये शिरले. राधा का प्रथमच थिएटरमध्ये येत होती, त्यामुळं तिचं मन काहीसं भयचकित झालं होतं. बॅरिस्टरांच्या मागणं खाल मानेनं राधा का चालत होती. पाठीमागणं तोंडा मानेवरला घाम पुसत भाऊराव चालत होते. हवेत तरंगल्यासारखे दुतर्फा रांगांच्या मधून ते चालले होते. हाऊसफुल्ल डोळे त्या तिघांकडे वळले होते. इथनं तिथनं काही लोक हात वर करून बॅरिस्टरांना अभिवादन करीत होते. मंद स्मित करीत बॅरिस्टर मान डोलवित होते. पहिल्याच रांगेत बसण्यासाठी ते तिघे वळले तेव्हा अख्ख्या थिएटरातले डोळे तीर सुटल्यासारखे त्यांच्या अंगावर पडले. बॅरिस्टरांनी आधी राधाक्काला बसायला सांगितलं. तिच्या उजवीकडे भाऊराव बसले, डावीकडे बॅरिस्टर बसले. सूत्रधाराचं तुम्ही तो शंकर सुखकर हो हे पद सुरू झालं तरी भाऊराव चुळबुळतच होते. आपली बसण्यात काहीतरी चूक झाली आहे असं त्यांना एकसारखं वाटत होतं. त्याने आपल्या उजवीकडे पाहिलं. कोणीतरी पुरुषच बसला होता. बॅरिस्टरांच्या डावीकडे पाहिलं, तिथंही पुरुषच होता. त्याने वळून मागं पाहिलं. मागले काही पुरुष वळून राधाक्काकडेच बघत होते. भाऊरावांचं नाटकावर लक्षच उडालं. मध्येच एकदा बॅरिस्टरांनी भाऊरावांच्या मांडीला हात लावून खुणावलं आणि ते भाऊरावांच्या कानात कुजबुजले. असे डिस्टर्ब होऊ नका, मी खात नाही तुमच्या बायकोला. छे असं म्हणता म्हणता भाऊराव एकदम ओशाळे. आपण अस्वस्थ झालो आहोत हे बॅरिस्टरांच्या लक्षात येऊ नये म्हणून ते एकदम स्थिर झाले. दोन्ही हाताची घडी छातीवर घेऊन ते नाटक पाहू लागले. अरे हा काय चमत्कार! हा कोणी एक निशाचर विद्युल्लतेप्रमाणे जिचे अवयव मधून मधून चमकत आहेत अशा स्त्रीला उचलून घेऊन इकडे येत असल्याने. हे अर्जुनाचे उद्गार ऐकता साऱ्या थिएटरमधले पाठीचे कणे ताठ होतात. वाऱ्याच्या लहरींचा स्पष्ट आवाज निघावा तसा आवाज निघतो. हे बालगंधर्व! बॅरिस्टर राधाकाच्या कानात पुटपुटले. तिचे डोळे एकदम चमकले. सुवर्ण केतकी परी जो दिसतो वर्ण नव्हे तो दुसरीचा. हे अर्जुनाचं गीत चालू असताना त्याने एक दोनदा वळून राधाकाकडे पाहिलं. तिची नजर एकदम हातातल्या गोटपाटल्यावर डसली. करपाशी या तनूला बांधुनी करी शिक्षेला, धरुणी या केशाला दंतव्रण करी गाला, कुचभल्ली वक्षाला टोचुनी दुखवी मजला. हे कृष्ण रुक्मिणीला सांगत असताना सगळं थिएटरच खदा खदा हसत होतं. पण बॅरिस्टर एकदम स्फोट झाल्यासारखे फुटून हसले. हसता हसता त्यांनी दोन्ही मांड्या हलवल्या आणि मांड्यावर फडाफडा हात आपटले. भाऊरावांची चुरटी नजर हळूच डावीकडे वळली. राधाक्काच्या डाव्या मांडीवर हात पडला की काय असा त्यांना संशय आला. नाटक संपलं तेव्हा भाऊरावांना खरोखर सुटल्यासारखं वाटलं. दोन्ही रांगांमधनं बॅरिस्टर बाहेर पडत होते तेव्हा लोक अदबीनं त्यांना वाट करून देत होते. पण तसं करीत असताना लोक राधाक्काला हावरट नजरेने बघत होते. ते भाऊरावांना सहन होत नव्हतं. ते बघीत बसले तेव्हा त्यांना खरं सुटल्यासारखं वाटलं. बगी सुरू होणार तोच राधाक्का एकदम घाबरली. काय झालं? भाऊरावांनी एकदम विचारलं. माझा शेला खुर्चीत राहिला असणार असं म्हणत भाऊराव खाली उतरू लागले. मनातने ते जिगजिगले. तेवढ्यात बॅरिस्टर एकदम खो खो हसले आणि त्यांनी बंद कोटात छातीपाशी लपवलेली घडी बाहेर काढली. राधाक्का गोंधळून हसली. भाऊरावांना हसणं जमत नव्हतं पण तरीही ते हसले. बॅरिस्टरांच्या विलायती थट्टा मस्करीत व्यत्यय नको म्हणून. रात्रीच्या शांत वातावरणात टापांचा ठेका धरून गाडी घराकडे चालली होती. गाडीत स्वतःशिवाय आणखी कोणी नाही असं समजून बॅरिस्टर अरसिक किती हा शेला, त्या सुंदर तनूला सोडून आला हे गाणं सुंदर आवाजात खुळवीत होते. त्यांचा आवाज इतका चांगला असेल याची दोघांनाही कल्पना नव्हती. कदाचित बॅरिस्टरांना सुद्धा नसावी, कारण एकदम अचानक सूर लागावा तसे ते गात होते. झिंग चढल्यासारखे डुलत होते.
काही वेळ ते स्वतःचं आणि समोर बसलेल्या दोघांचं अस्तित्वच विसरले होते. आपल्याच तंद्रीत पूर्ण बुडून गेले होते. पिंपळाखाली गाडी थांबली. राधाक्का उतरली. भाऊराव उतरले. बॅरिस्टरांचे आभार मानावेत म्हणून भाऊराव क्षणभर घुटमळले. परंतु प्रिये पहा रात्रीचा समय सरुणी येत उष्यकाल हा, हे गाणं मोठ्यानं गात ते बागेकडे वळले. वाड्यात शिरले. झोपायच्या खोलीची खिडकी बंद करता करता राधाक्कानं माडीवर पाहिलं. खिडकीला रेलून बॅरिस्टर पाईपचे झुरके घेण्यात मग्न झाले होते. खिडकी बंद करून ती वळली. भाऊराव तिथेच उभे होते. तिनं चटकन भाऊरावांना मिठी मारली आणि त्यांच्या छातीवर आपलं डोकं घासलं. तुला मी कोण अर्जुन वाटलो की कृष्ण? ती स्वप्नात हसल्यासारखी हसली आणि म्हणाली, तुम्ही सूटबूट घाला, केस वाढवा ना. स्वतःचे शब्द ऐकून स्वतःच लाजली ती. बॅरिस्टरांच्या संबंध वाड्याला थिएटरचं स्वरूप आलं होतं. सायंकाळी बालगंधर्व येणार म्हणून कितीतरी माणसं चौकशी करून जात होती. वाड्याकडे येणाऱ्या वाटेवर घुटमळत होती. पहाटे 4 वाजता विहिरीच्या पलीकडे न्हावी येऊन बसला होता. आधी मावशीबाई, मग तो पुन्हा 9 वाजता आला. रावसाहेब आणि नानासाहेब बसले. त्यांच्या दाढ्या झाल्या, डोक्यावरचे घेरे झाले. वाड्याच्या खालच्या भागाच्या खिडक्या कितीतरी दिवस उघड्याच नव्हत्या. त्या उघडून सगळीकडे साफसफाई झाली. सगळ्या खुर्च्यावर फडकी फिरली. खालच्या दिवाणखान्यात खूप दिवसांनी प्रकाश शिरला. वारा खेळला. रावसाहेब आणि नानासाहेब यांचे चेहरे तजेलदार दिसले. संबंध वाडाभर मावशीबाईंची धांदल चालली होती. सायंकाळी वाड्याभोवती भाऊगर्दी उसळली. माडीवर रावसाहेब आणि नानासाहेब यांना बसवलं होतं. ठेवणीतले जुने रेशमी कोट त्यांनी चढवले होते, गळे बंद आणि गुडघ्यापर्यंत लांब. त्या दोघांच्याही कानात बिगबाळ्या होत्या. त्यांनी जरीची फुलं असल्या जांभळ्या टोप्या घातल्या होत्या. ते जमिनीकडे न बघता इकडे तिकडे वेंधळ्यासारखे बघत होते. आतल्या खिडकीमागं स्टूल ठेवून मावशीबाई बसल्या होत्या. त्यांच्याभोवती राधाक्का आणि आसपासच्या बायका घोळका करून बसल्या होत्या. पिंपळाखाली बॅरिस्टर आणि भाऊराव उभे होते, बालगंधर्वांची वाट बघत. त्यांना आणण्यासाठी आधीच बगी रवाना झाली होती. बॅरिस्टर काही बोलत नव्हते. दोन्ही हाताची घडी छातीवर घेऊन ते मागं पुढं फिरत होते. स्वतःच गुंग होते. गुंगीतच गाणं गुणगुणत गात होते. किती सांगू तुला मज चैन नसे, हे दुःख तरी मी साहू कसे. आणि तेवढ्यात आसपास जमलेले जमाव अकस्मात जिवंत झाले. आले 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 ते आले, अशी बडबड झाली. सर्वांच्या नजरा एकदम सरसावल्या. टप टप टापा वाजवीत बगी पिंपळाखाली येऊन उभी राहिली. बॅरिस्टर चटकन पुढे झाले. त्यांनी बगीचं दार उघडलं. बगीभोवती एकदम झुंबड उडाली. माडीवरली सगळी माणसं खिडक्यात जमली. आपण आज बालगंधर्व पाहणार याची सर्वांनाच जाणीव होती, पण या वेशात पाहणार याची कोणालाच कल्पना नव्हती. फक्त बॅरिस्टरांना होती. बगीवर तुटून पडणाऱ्या लोकांना एकदम वेडाचा झटकाच आला. त्याने टाळ्यांचा गजर तर केलाच. काहीजण त्यातच पार्वती पते अशी ललकारी मारून सुद्धा मोकळे झाले. काहींनी गुपचूप स्पर्श करून घेतला. काहींनी ही भामिनी, ही भामिनी, तर काहींनी मुळीच नव्हे, ही सुभद्रा, अशा आपापसात पैजाही मारल्या. गंधर्वांनी मोकळं हास्य करून नमस्कार केला. आपला नमस्कार आणि चेहरा सर्वांस दिसावा म्हणून ते स्वतः भोवती वाटोळे फिरले. फिरता फिरता प्रिया अपराधी मी ती भामिनी ही ओळ सुद्धा ते गुणगुणले. तेव्हा लोक अधिकच वेडे झाले. टाळ्यांचा गजर करीत हसले, खदा खदा हसले. कितीतरी वेळ एकमेकांना धक्के देत ते एकमेकांना मागं पुढं लोटत होते. चला, असं म्हणून बॅरिस्टर वाड्यात जायला वळले. मागणं बालगंधर्व, त्यांच्याबरोबर आलेली मंडळी आणि भाऊराव. त्या मागणं राघू वाड्याचं दार बंद करण्याचा प्रयत्न करत होता. तरीसुद्धा 100-150 माणसं आत घुसून माडीवर आलीच. हे आमचे थोरले बंधू
रावसाहेब आणि नानासाहेब. भामिनीला पाहताच रावसाहेब आणि नानासाहेब यांचे डोळे लुकलुकले. गेल्या कित्येक वर्षात त्यांच्या डोळ्यांत अशी नजर आली नव्हती. दोघांनीही अधाशासारखी तिला पाहिली. देवा देवा म्हणत भामिनी अजून त्यांना नमस्कार करत होती. ती नानासाहेबांकडे वळली तेव्हा त्यांनी नमस्कार करताना भामिनीचे हात आपल्या हातात घेतले आणि ते मनगटापर्यंत गुलजारपणे कुरवाळले. तसं करताना नानासाहेबांची नजर भयभीत झाली होती आणि रावसाहेब आंबट तोंडानं हसत होते. या या इथं बसा. बॅरिस्टरांनी भामिनीला मखमली बैठक दाखवली. ती मांडी मोडून बसली. तिनं सर्वांना नमस्कार केला. अत्तराचा गुलाब पाण्याचा सुवास माडीवर दरवळला. गड्यानं दोरी ओढायला सुरुवात केली. वरचा मखमली पंखा हलू लागला. अर्धा तास बैठक झाली. सुगंधानं न्हाली तेवढ्यात राघू दोनदा बाहेर आला मावशीबाईंच्या सांगण्यावरून, आणि त्यानं रावसाहेब आणि नानासाहेब यांच्या डोक्यावरच्या जरीच्या टोप्या सरळ केल्या. भामिनीला बघण्याच्या नादात त्यांच्या टोप्या सरकल्या होत्या. पुन्हा एकदा राघू बाहेर आला आणि त्यानं बॅरिस्टरांनाच बाजूला व्हायला सांगितलं, कारण आतनं खिडकीतनं मावशीबाईंना भामिनीचं रूप दिसत नव्हतं. मग सगळ्यांच्या आग्रहाखातर गंधर्वानी खरा तो प्रेमा ना धरी लोभमनी हे पद म्हणून दाखवलं. त्यांच्या शब्दांतून गंध झरतो आहे असंच सगळ्यांना वाटलं. जायला निघण्यासाठी बॅरिस्टर त्यांना आत घेऊन गेले. ते आत येतील याची मावशीबाईंना कल्पना नव्हती. त्या एकदम थरकूनच गेल्या. ही माझी मावशी, हिच्यासाठी हे सगळं, असं बॅरिस्टर म्हणाले. मावशीबाईंचं भान हरपलं. हातभर अंतरावरून हसणाऱ्या गंधर्वांना पाहता पाहता मावशीबाईंना वेड लागण्याची पाळी आली. गंधर्वांच्या तोंडाकडे पाहता पाहता त्या सारख्या हसत राहिल्या. नाक डोळे झरत राहिले. नस थरथरली. बाल गंधर्व सर्वांना नमस्कार करून बगीत बसले. बगी गेली तसे लोक मोठ्याने जयघोष केल्यासारखे ओरडले आणि मग पांगले. रावसाहेब आणि नानासाहेब यांनी कपडे उतरले, टोप्या मावशीकडे दिल्या आणि ते दोघेही खाली आले. आपल्या रोजच्या आसनावर बसले. पण अजून ते दोघे एकमेकांकडे चोरट्या नजरेने बघत होते आणि चोरट्या तोंडानंच हसत होते. मावशीबाई अजून मोठमोठ्यानं हसत होत्या. भामिनीच्या अंगाचा वास अजून दरवळत होता. मध्येच त्यांनी राधाक्काचा दंड धरला. ओढत ओढत आतल्या खोलीत नेलं. रावसाहेबांची जरीची टोपी राधाक्काच्या डोक्यावर ठेवली. त्यांच्या लहानपणच्या नवऱ्यासारखी ती दिसली की काय कोण जाणे, पण त्यांच्या नजरेत एकदम बालिशपणा आला. हसत हसत त्यांनी एकदम राधाक्काला कडकडून मिठी मारली आणि आपल्या ओठांनी तिचे ओठ कुस्करून टाकले. कातर वेळ होती. राधाक्का एकदम घाबरली, पण मावशीबाई अद्याप हसतच होत्या. इश्श, हे हो काय, असं ती एकदम ओरडली. तिला ते सगळं खूप चमत्कारिक वाटलं. मावशीबाई पुन्हा हसल्या आणि एखाद्या परकरी पुरीसारख्या धावत सुटल्या. झपाझप मागल्या जिन्यानं खाली उतरल्या. माझ घरातल्या काळोखात आल्या. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.